की औषधं वगैरे मारले तर तेवढे इफेक्ट नसतं. त्या औषधांना आळी मरत नाही आणि माणूस काय मरणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर किंवा हायब्रिड टेक्नॉलॉजीला पण सर मी तुम्हाला खास करून सांगतो की हायब्रिड टेक्नॉलॉजीला पण खूप नावं ठेवली जातात. की लोकांचं काय आहे की बरीच मोठी लोक किंवा अभ्यासू लोक बसले की म्हणतात पूर्वीचं काळ आमचा चांगला होता, आम्ही देशी वाण खात होतो आणि आता सगळं हायब्रिड आलंय, चांगलं नाही आहे. हायब्रिड टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे सर आज जसं तुमच्या मेडिकल फील्डमध्ये किंवा इतर फील्डमध्ये टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, तीच टेक्नॉलॉजी आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये युज करतोय. समजा आम्हाला आता तुम्हाला माहिती आहे की बाबा जसं की आता सध्या कलिंगड, पूर्वी आम्ही मोठं कलिंगड तुम्हाला देत होतो, पण आम्हाला माहित झालं ना आता घरोघरी छोटी लोक आहेत, 4 लोकांचंच कुटुंब आहे, त्या फ्रीजच्या आईस बॉक्स मध्ये बसणारा कलिंगड पाहिजे. मग आम्ही वेगळा रिसर्च काय केला, आम्ही फक्त मेल बघितला की बाबा छोटा मेल आहे, फिमेल बघितला की बाबा ज्याची साईज छोटी आहे, त्या दोघांचा मी क्रॉस केला, त्यातलं चांगलं ब्रीड जन्माला घातलं. ही आमची हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे. हायब्रिड टेक्नॉलॉजी म्हणजे वेगळं काही नाही आहे. आज जगभरात गेले की सगळी लोक हायब्रिड टेक्नॉलॉजीला नावं ठेवतात, ते एवढी फळं लागतात, ते एवढं मोठं भोपळा तुमचं हे ते एवढी मिरची लागते, हे हायब्रिड टेक्नॉलॉजी सगळी नावं ठेवतात. पण हायब्रिड टेक्नॉलॉजी चांगला आहे. हायब्रिड म्हणजे काय आहे, एखाद्या बीजचा जन्म घालणं म्हणजे काय आहे, एक मेल घेणे एक फिमेल घेणे, त्या दोघांचा क्रॉस करणे. मग आम्ही अल्टरनेट बघतो. आज आम्हाला वेगळं काय पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघायला गेलो आपण तर अमेरिकेतला मुलगा असला तो गोराच असणार आणि भारतातला लेडीज जर का काळी असते तर एक तर काळा मूल जन्माला येणार तर गोरं मूल जन्माला येणार. तीच टेक्नॉलॉजी आमच्या हायब्रिड सीड मध्ये आहे की आम्ही वेगवेगळे क्रॉस कनेक्शन करतो आणि त्यातनं जन्माला घालतो. फक्त त्याचं रिप्रोडक्शन कसं चांगलं होईल, त्याचे जेनेटिक कॅरेक्टर चांगले होतील, ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपण हायब्रिड टेक्नॉलॉजी करत असतो. तर असं आमचं ऍग्रिकल्चर पण खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या टेक्नॉलॉजीनं पुढे जात आहे.